राज्यातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे। राज्यात 15,000 जागांसाठीच्या पोलीस भरतीला मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे पोलीस व्हायचं असेल तर आतापासूनच तयारीला लागा। मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय झालेले आहेत ते पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। महाराष्ट्रात पोलीस दलात सुमारे 15,000 पोलीस भरतीला मंजुरी देण्यात आली आहे। राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्यात आली आहे। सोलापूर, पुणे, मुंबई हवाई प्रवासाकरता निधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाच्या अखत्यारीत महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत। 15,000 जागांसाठीच्या पोलीस भरतीला मंजुरी देण्यात आली आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यात पोलिसांची मेगा भरती होणार आहे। 15,000 जागांसाठीच्या पोलीस भरतीला मंजुरी देण्यात आलेली आहे। आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। राज्यात पोलिसांची मेगा भरती होणार आहे। पंधरा 15,000 जागांसाठी पोलीस भरती केली जाईल। कॅबिनेट मंत्रिमंडळात हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यातील तरुणांसाठी ही मोठी बातमी आपण पाहतोय। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। 15,000 जागांसाठी पोलीस भरती होणार आहे। तर यावर अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। पोलीस स्टेशन निर्माण होतात, नवीन काही आपण सुरू करतो त्यावेळेस तिथं जुना स्टाफ काढून तिथं डायव्हर्ट करता येत नाही, कारण जुना स्टाफ ज्या त्या ठिकाणी लागतोच। म्हणून आपण नवीनची भरती करतोय, ती ह्या कारणाकरता करतोय कारण काही शहरांचं पॉप्युलेशन फार वाढलेलं आहे। म्हणून पोलीस खात्यावरचा ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांना सोयीचं होण्याच्या करता आपण ही पोलीस भरतीला मान्यता आज दिली।